गुड इवनिंग क्लास। कैसे हो लेडीज एंड लेडीज? टॉपिक दैट वी आर डिस्कसिंग वाज रोटेशनल। डोंट गेट कंफ्यूज बिटवीन रोटेशनल एंड रोलिंग। क्यों कंफ्यूज नहीं होना? सीधी बात है, रोटेशन एक अलग चीज है और रोलिंग एक अलग चीज है। सही है? तो बात और दिक्कत ये थी कि कितने दिनों से हम देख रहे कोई डिस्क हो, कोई भी ऑब्जेक्ट हो, कोई भी सिस्टम हो, चाहे टू पार्टिकल सिस्टम हो, ये पॉइंट मासेस हो, पूरे सिस्टम को हम क्या कर देते? रोटेट कर देते। पूरे सिस्टम को क्या कर देते थे? रोटेट कर देते थे किसी एक्सिस के अबाउट। कर क्या रहे थे कितने दिनों से? रोटेट तो बहुत किया, बट कभी चलाया? सर फिरवलं तर खूप, ठीक आहे। सिस्टीमला, मासेसला, एखाद्या बॉडीला, एखाद्या सिमेट्रिक बॉडीला आपण फिरवलं खूप, ठीक आहे। लक्षात घ्या, फिरवलं खूप आहे, ओके। फिरवलं खूप आहे, बट चालवलंय का? फिरवलं खूप बट सायमल्टेनियसली त्याला चालवलंय का? चालवणं म्हणजे लिनियर स्पीड आली ना, मान्य ना? लिनियर स्पीड असेल म्हणजे अँग्युलर स्पीड प्लस लिनियर स्पीड, हे आपण सगळ्यात पहिल्या लेक्चरला डिस्कस केलं, पहिल्या किंवा दुसऱ्या, ठीक आहे। मग चालवायचं पण आणि फिरवायचं पण, ह्याला एक मोशन म्हणतो होतं आपण, ठीक आहे। रोटेशनल मोशन। रोटेशनल मोशन म्हणजे आता समजू लागलं, रोटेट होणार बॉडी, ठीक आहे। रोटेशनल मोशन मध्ये आपण इनर्शिया काढले, ठीक आहे, टॉर्क काढला, आणि आता काय काढलं होतं? अँग्युलर मोमेंटम। इनर्शिया, टॉर्क आणि अँग्युलर मोमेंटम अशा गोष्टी डिस्कस केल्या। रोटेशन प्लस जी काय लिनियर मोशन असते, ठीक आहे, जी काय लिनियर मोशन असते, बुक मध्ये त्याला काय बोललेले? ट्रान्सलेशन। बुक मध्ये त्या मोशनला काय बोलले? ट्रान्सलेशनल किंवा ट्रान्सलेशन मोशन, ठीक आहे। एकत्रित त्या पूर्ण मोशनला ही आणि ही मिळून एक मोशन बनते, तिला काय बोलतो आपण? रोलिंग, ठीक आहे। रोलिंग मोशन। मी वारंवार उदाहरण देतो तुम्हाला, ठीक आहे। काय उदाहरण द्यायचं रे? चक्का फिरवताय तुम्ही, ठीक आहे। काय करताय? चक्का फिरवताय। चक्का फिरवताय, फक्त पुढे गेलाय का? नाही। पुढे कधी गेला असं बोललोय का? मला तर नाही आठवत मी बोललोय। मी बोलले चक्का फिरवताय तुम्ही, फोर्स लावतो, त्या चक्का फिरणार। क्लिअर आहे? शाळा येत असेल तर थोडं मॅनेज करा, ठीक आहे। रात्रीचे 2 वाजले सर, एवढं पण नका पिकू, चला, माहित नाही रात्रीचे वाजले, शाळा पडते म्हणजे संध्याकाळ आहे, ओके। चला, रोटेशनल प्लस ट्रान्सलेशनल कोणती मोशन असणार? रोलिंग। क्लिअर? आपण हेच बघितलं होतं। रोटेशन मोशन मध्ये आपल्याला पॅरामीटर्स कोणकोणते लागले आतापर्यंत? कोणकोणते पॅरामीटर्स लागले? एक होता, सुरुवात आपण केली होती इनर्शिया पासून, नंतर सुरुवात केली आपण टॉर्क पासून, आणि नंतर काय केलं रे? एल काढला, अँग्युलर मोमेंटम। टॉर्क आणि अँग्युलर मोमेंटम बोथ आर वेक्टर क्वांटिटी, ठीक आहे। इनर्शियाचा फॉर्म्युला mr², टॉर्कचा फॉर्म्युला फोर्स इंटू रेडियस, बरोबर का? नाही, r क्रॉस f, ठीक आहे। अँग्युलर मोमेंटमचा फॉर्म्युला mv r, आणि आणखी कोणता बघितला होता आपण? i ओमेगा। हा फॉर्म्युला कधी? ज्यावेळेस तुमच्याकडे कम्प्लिटली काय असेल रे? अँग्युलर मोशन। कम्प्लिटली काय असेल? अँग्युलर मोशन, ज्याच्यामध्ये लिनियरचा कोणताही पॅरामीटर कंपोनेंट असेल का? नाही। आणि हा फॉर्म्युला कधी? ऑब्वियसली व्ही आला म्हणजे हा कोणता झाला रे? लिनियर मोशन आहे। लिनियर मोशन रिस्पॉन्सिबल आहे काय काढण्यासाठी? अँग्युलर मोमेंटम। कन्फ्युज जातो ना? लिनियर पण आहे मोशन, म्हणजे लिनियर स्पीड आहे जी काय करते? अँग्युलर मोमेंटम ला मदत करते। का बरं लिनियर मोशन आहे फक्त? मग नवीन कोण सर? हा आर आहे। आता मी भरपूर वेळेस क्लासमध्ये शिकवत सांगितलं, ज्यावेळेस रेडियस येतो किंवा हे असं छोटस आर डिस्टन्स असतं, जे काय करते असं काहीतरी मोशनला घडवण्यासाठी रिस्पॉन्सिबल असतो, त्यावेळेस आपण म्हणतो तिथे काहीतरी सर्क्युलर मोशन परफॉर्म होणार किंवा अँग्युलर मोशन, एकच आहे दोन्ही पण, ठीक आहे। आर म्हणजे ते लिनियर स्पीड आहे, बट ऑब्जेक्ट कसा फिरतोय? किंवा सिस्टीम कशी फिरते? विथ आर डिस्टन्स, जे काय असं असेल, ठीक आहे। आर डिस्टन्स म्हणजे रेडियसच्या अकॉर्डिंग, रेडियसच्या अलॉंग। क्लिअर आहे? लिनियर मोशन आणि अँग्युलर मोशन। त्याच्यामुळे मागच्या लेक्चर मध्ये मी एक सांगितलं तुम्हाला, शेवटी काहीतरी स्वतः अनालिसिस करायला,
लिनियर मोशन मध्ये काय पॅरामीटर्स असतील, लिनियर मोशनचा फॉर्म्युला काय आणि अँग्युलर मोशनचा फॉर्म्युला काय हे मी काढायला सांगितलं होतं. ठीक आहे. लिनियर मोशन आपण कशी काढतो, लिनियर मोशन आहे बट हे काय नेमकं कशासाठी होतं, हे मोमेंटम साठी. कशासाठी होतं, मोमेंटम साठी. मग लिनियर मोमेंटमचा फॉर्म्युला, लिनियर मोमेंटमचा फॉर्म्युला काय होता, हा एकदम बेसिक जो आपल्याला माहिती आहे. ठीक आहे. तुम्ही डायरेक्टली एकाने डायरेक्टली हे सांगितलं, नो प्रॉब्लेम, हे पण पाहिजे, हेच पाहिजे ऍक्च्युअली. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. तसं करा, तसं मग करा, कन्सेप्ट समजणं गरजेचं आहे. लिनियर मोमेंटम चा फॉर्म्युला मास इनटू मोमेंटम. ठीक आहे, किंवा मोमेंटम म्हणतो फक्त आपण, आर इनटू मोमेंटम. ठीक आहे, आर इनटू मोमेंटम. ठीक आहे, आर इनटू एमव्ही. ठीक आहे, आर इनटू एमव्ही. आणि आपल्याला कसं लिहायला लावलं पुढे, जो मास बाहेर आणला आणि आर क्रॉस बी असा एक फॉर्म्युला बनला. त्यात आपण काय बोलायला लागलो, हा फॉर्म्युला एम व्ही आर किंवा एम आर बी हा एक फॉर्म्युला बनला आपल्याकडे. ठीक आहे सर, एकच लिहा ना, तुम्हाला हा कन्सेप्ट आता माहिती. ठीक आहे, व्ही आर लिहा का आर बी लिहा, फक्त ज्यावेळेस आपण त्याचा वेक्टर प्रोडक्ट म्हणजे रिझल्टंट बद्दल विचार करायला लागतो तर आर क्रॉस बी कन्सिडर करतो. ठीक आहे, हा तर फॉर्म्युला व्ही आर आहे, प्रॉब्लेम नको म्हणून मी आधीच क्लिअर केलं. ठीक आहे, चला हे झालं कशाबद्दल, लिनियर बद्दल. अँग्युलर बद्दल काय आला तर फॉर्म्युला आपला आय ओमेगा, अँग्युलर मोमेंटम. ठीक आहे सर, हा फॉर्म्युला तर अँग्युलर मोमेंटम काढायलाच वापरतो ना आपण, हा फॉर्म्युला अँग्युलर मोमेंटम काढायलाच वापरतो. फक्त मी याला लिनियर का म्हणतोय, कारण की याच्यामध्ये लिनियरचा कंपोनंट आहे म्हणून. ठीक आहे, याला तुम्ही अँग्युलरच समजा, लिनियरचा का समजू. ठीक आहे, ह्याला आपण अँग्युलर मोमेंटमच म्हणू. ठीक आहे, नो प्रॉब्लेम, अँग्युलर मोमेंटमच म्हणा याला सुद्धा. फक्त मी म्हटलं की लिनियर पॅरामीटर मुळे होणारा अँग्युलर मोमेंटमचा फॉर्म्युला काय, ऐका व्यवस्थित. लिनियर पॅरामीटर, चला पॅरामीटर कोण आहे मग त्याच्यामध्ये, व्हेलॉसिटी, लिनियर व्हेलॉसिटी, लिनियर पॅरामीटर मुळे होणारा अँग्युलर मोमेंटमचा फॉर्म्युला काय, तर हा तो फॉर्म्युला. का बरं, याच्यात लिनियर पॅरामीटर व्ही, अँग्युलर मोमेंटम परफेक्टली त्याच्यामध्ये काय असेल, परफेक्टली त्याच्यामध्ये काय रोटेशन घडते, डायरेक्टली रोटेशन घडते, तर त्यावेळेस फॉर्म्युला कोणता असतो, आय ओमेगा. त्यावेळेस फॉर्म्युला कोणता असतो, तर आय ओमेगा. क्लिअर आहे ना ह्या दोन गोष्टी. हे कंपॅरिझन सांगितलं तुम्ही. ठीक आहे, हे कंपॅरिझन. ओमेगाचा फॉर्म्युला काय असतो, व्ही आर, ओमेगाचा फॉर्म्युला काय असतो, व्ही आर. म्हणजे इथे जो रोल मास करतोय तो रोल कोण करतोय, इनर्शिया. समजलं, लिनियर मुळे होणार अँग्युलर मोमेंटम, परफेक्टली अँग्युलर मोमेंटम. सेम सिमिलर आहे गोष्टी. कोणाला अडचण, एमव्हीआर इथे, आणि हे कधी लिनियर काही पॅरामीटर असेल तर, आणि हा कधी तर अँग्युलर पॅरामीटर असेल. मात्र तेच तर डिस्कस करायचं. ठीक आहे, शॅडो येत असेल तर थोडं मॅनेज करा. ठीक आहे, चला एवढा फरक नाही पडला पाहिजे शॅडोचा, तरी अक्षर दिसतात. ठीक आहे, तर मग रोटेशनल मोशन प्लस ट्रान्सलेशनल मोशन, रोटेशनल प्लस ट्रान्सलेशन मोशन इज रोलिंग मोशन. रोटेशनल मोशन, ठीक आहे, रोटेशनल मोशन पहिले रोटेशनल मोशन साठी आपण काय वापरायचो, डायरेक्टली फॉर्म्युला आय ओमेगा. ठीक आहे, डायरेक्टली फॉर्म्युला आय ओमेगा. आणि ट्रान्सलेशन मोशन, ठीक आहे, मी जाऊ दे, क्लास राहू दे. एक समजा एक ऑब्जेक्ट आहे जो रोल करतोय, ऐका. ठीक आहे, एक ऑब्जेक्ट आहे जो काय करायला लागलाय आता, रोल. फिरायला खूप ना त्याच जागी थोडं रोल पण करा, पुढे पण न्या. चक्का, ज्या चक्क्यात मी लहानपणी खेळायचा तो फिरवतो एका जागी, आता त्याला काय पुढे पण न्यायचे थोडस. इतक्या दिवसापासून तो एकाच जागी होता. ठीक आहे, आता काय करतो आपण त्याला पुढे. मग पुढे नेलं म्हणजे कोणती स्पीड रे, व्ही का ओमेगा, व्ही की ओमेगा, व्ही पुढे नेतो म्हणजे कोणती, व्ही. आणि हा फिरतोय म्हणल्यावरती कोणता रे, तर ओमेगा. ठीक आहे, काय झाला, ओमेगा. काहीतरी अबाउट ओरिजिन कोणत्या तरी पॉइंट पासून आपल्याला विचारतील काढायला. ठीक आहे, ही काय झाली त्याची रेडियस असेल. ठीक आहे, ही काय त्याची रेडियस असेल. समजा त्यांनी सांगितलं म्हणजे असंच देतात. ठीक आहे, एससी वर्गाच्या बुक मध्ये सुद्धा हा असाच कन्सेप्ट दिलेला आहे. ठीक आहे, 0,0 हा ओरिजिन आहे समजा, हा काय ओरिजिन. तर अबाउट ओरिजिन, क्वेश्चन काय, अबाउट ओरिजिन फाइंड काय काढणे मग सांगा बरं का. मग आता आपण काय, अँग्युलर मोमेंटम. ठीक आहे, जी बॉडी आधी रोटेट व्हायची तिचा पण आपण अँग्युलर मोमेंटम काढणार. आणि असे पण एक्झाम्पल घेतले ज्याच्यामध्ये लिनियर व्हेलॉसिटी मुळे अँग्युलर मोमेंटम तयार व्हायचं, एमव्हीआर, एमआरबी. त्या ठिकाणी पण अँग्युलर मोमेंटम काढले त्या फॉर्म्युल्यावरून. बट इथे काय, आता दोन्ही मोशन कंबाईन आहे आणि अशा सिस्टीम साठी काय काढायचंय, अँग्युलर मोमेंटम. फाइंड अँग्युलर मोमेंटम
फाइंड अँगुलर मोमेंटम अबाउट ओरिजिन और त्याला पॉइंट घ्या काहीतरी फाइंड अँगुलर मोमेंटम और अँगुलर मोमेंट अबाउट ओरिजिन और पॉइंट पी. ठीक आहे. असा क्वेश्चन जर असा क्वेश्चन आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला सॉल्व्ह करायचं. ठीक आहे. आता आपण अँगुलर मोमेंटम अबाउट पॉइंट पी आहे त्याला म्हणू आपण एलपी. काही अडचण कोणाला? काही अडचण नाही ना. अशा वेळेस करायचं काय? अँगुलर मोमेंटम अबाउट पी काढत असताना मला एक सांगा. ठीक आहे. मग इथून कसं दाखवता येईल आपल्याला? असं दाखवता येईल. ठीक आहे. हे ते डिस्टन्स क्लिअर आहे. लिनियर प्लस रोटेशनल. आता मी याला नाव देतो लिनियर प्लस रोटेशनल. कारण की आता बॉडी काय करणार आहे? रोल. लिनियर प्लस रोटेशनल. आता बॉडी काय करणार आहे? एक साधी गोष्ट समजते, लिनियर पण आहे आणि अँगुलर पण आहे, म्हणून आपण त्याला असं लिहून घेतलं. कधी अबाउट ओरिजिन काढायचं असल्यावर अँगुलर मोमेंटम आणि अशा सिस्टीम साठी की जिच्यामध्ये लिनियर पण असणार आणि रोटेशनल सुद्धा. क्लिअर आहे. लिनियर रोटेशन घडत असताना बघा काय बोलतो, लिनियर रोटेशन घडत असताना फॉर्म्युला काय लागायचा आपला? लिनियर रोटेशन घडत असताना फॉर्म्युला काय लागायचा आपल्याला? लिनियर म्हणजे की कोणत्या कंपोनेंट आला? लिनियर वाला एमव्हीआर आणि इकडे प्लस रोटेशनल मध्ये काय लागायचा? आय ओमेगा. रोटेशन साठी काय लागायचा? आय ओमेगा. साधी गोष्ट आहे. लिनियर जर तुम्ही ऑब्झर्व करताय, मला सांगा लिनियरली या सिस्टीमचा कोण मूव्ह करेल? लिनियरली. ठीक आहे. लिनियरली या सिस्टीमचा म्हणजे हा काहीतरी आहे, मी सांगत मी डिस्क आहे का चक्का आहे का काय समजून घ्या, काहीतरी आहे, बॉल आहे. ठीक आहे. या बॉलचा लिनियरली कोण मूव्ह करेल? सर तुम्ही डायरेक्ट केलं तेच असणार, मी सहज केलं होतं पण तुम्हाला हिंट आली असणार. ठीक आहे. सेंटर ऑफ मास कोण मूव्ह करणार आहे? सेंटर ऑफ मास. बरोबर. सगळी सिस्टीम तरी हा एक पार्ट वेगळ्या व्हेलॉसिटी मूव्ह करणार, हा एक वेगळ्या व्हेलॉसिटी, हा एक वेगळा, बट सगळ्यांची व्हेलॉसिटी काय राहणार आहे? सेम. आपण सगळ्या पार्टिकल्स बद्दल विचार न करता आपण त्या सिस्टीमचा कोणता पॉइंट पकडतो जिथे सगळं मास कसं असणार? कॉन्सन्ट्रेट. हाच मिनिंग आहे आतापर्यंत आपलं सगळं. ठीक आहे. जे जीवाच्या आकाराला सांगितलं तुम्हाला सगळ्या गोष्टी. ठीक आहे. तर बोला मग व्ही झाला. तर मग आपण काय म्हणतो? लिनियर बद्दल विचार केला तर त्या पॉइंट मासला बघा जिथे सगळं मास काय? कॉन्सन्ट्रेट. त्या सिस्टीमच्या काय करा? पॉइंट मासला. ठीक आहे. मग छोटासा पॉइंट मास घेतला आणि त्याची ती व्हेलॉसिटी पकडली. क्लिअर आहे. मग इथून इतके जे डिस्टन्स असतात ते डिस्टन्स मग इथे व्ही आर असतं. ठीक आहे. तिथे काय असतो? व्ही आर. त्यालाच आपण काय म्हणतोय? एम आर क्रॉस व्ही. ठीक आहे. आर क्रॉस व्ही चा अर्थ काय? आर आणि व्ही एकमेकांना कसे पाहिजे? परपेंडिक्युलर. समजा हे डिस्टन्स आहे आर, हे जे डिस्टन्स आहे ना ते आहे समजा आर. तो डिस्टन्स कोणता घेणार? आर आणि व्ही परपेंडिक्युलर आहे का इथे? आर आणि व्ही परपेंडिक्युलर आहे का इथे? नाही. मग कोणता घेणार? आर. आर परपेंडिक्युलर कधी वाटणार व्हीला आणि कुठे बघावं लागेल? तुम्हाला बघावं लागेल इथे. तुम्हाला बघावं लागेल इथे. ऑब्वियसली हे डिस्टन्स जर कधी आर आहे तर हे डिस्टन्स सुद्धा आर असेल. हे डिस्टन्स सुद्धा काय? आर. त्याच्यामुळे मी याला स्मॉल आर म्हटलं आणि कॅपिटल आर म्हटलं, फरक जाणवा म्हणून. ठीक आहे. त्या सुद्धा ह्या सुद्धा इथे आहेत ना परपेंडिक्युलर, घेऊ शकतो आपण. काय असतं? एम आर क्रॉस व्ही साइन 90. क्रॉस प्रोडक्ट मध्ये मी साइन 90 माहिती ना रे बाबा. एम आर क्रॉस व्ही आणि कोणता तरी कंपोनेंट काय असतो? एम असं म्हणू आपण. ठीक आहे. आर साइन 90. ठीक आहे. आणि साइन 90 किती असणार? 1 असणार. ठीक आहे. त्याच्यामुळे आपण काय म्हणू? आर क्रॉस व्ही. क्लिअर. हा फॉर्म्युला म्हणून आपण एमव्हीआर म्हणतो. प्लस आय ओमेगा. आय काय असणार? इनर्शिया. आय काय असणार? इनर्शिया. हा सेंटर ऑफ मास पुढे जाणार आणि त्याचा पॉइंट पासून आपण बघणार की बॉडी काय करते? रोटेट. त्याचा पॉइंट पासून काय करणार? बॉडी काय करते? रोटेट. म्हणजे आय सुद्धा इनर्शिया सुद्धा हा कसा झाला रे? सेंटर ऑफ मास झाला. कारण की ऍक्सिस त्याचा कुठे? त्या पॉइंटला. ठीक आहे. ऍक्सिस काय? एक्सक्यूज मी. ऍक्सिस कसा आहे त्याचा? त्या पॉइंटला. इनर्शिया पण सेंटर ऑफ मास. हे माहिती आहे तुम्हाला इनर्शिया कसा आहे. ठीक आहे. इथून रोटेट. हा तो ओरिजिन सांगितलं. हा तो ओरिजिन या पॉइंट पासून अँगुलर मोमेंटम विचारला. हा जर काही चक्का म्हटला किंवा डिस्क म्हटली तर तुम्ही डिस्कचा इनर्शिया सांगू शकता, रिंगचा सांगू शकता, काही पण असेल लगेच त्याचा इनर्शिया सांगू शकता. मग हे जर काढायचं झालं तर काढतील. समजलं? एमव्हीआर का आणि आयसीओ का? काय करणे? लिनियर साठी एमव्हीआर म्हणून मी तुम्हाला बोललो होतो. थोडं डोकं कंपॅरिझन करा एमव्हीआर आणि आय ओमेगा कसं. क्लिअर आहे इथपर्यंत? आता ह्याच एक्झाम्पलला आता मी इरेज वगैरे करत बसत नाही, डायरेक्टली सांगतो. समजून घ्या आता ही काय? डिस्क आहे. समजून घ्या आता ही जी फिगर आहे ती कशाची आहे? डिस्कची.
ही जी फिगर आहे ती कशाची डिस्कची. चला मग जर कधी डिस्कची फिगर आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला विचारलं अँग्युलर मोमेंटम सांगा या सिस्टीम साठी. सेम ओरिजिन हाज फाइंड अँग्युलर मोमेंटम अबाउट ओरिजिन और पॉइंट पी. कसं करणार तुम्ही काय करणार अँग्युलर मोमेंटम म्हणजे ती अँग्युलर मोमेंटम म्हणजे काय करणार याच्या पुढे अँग्युलर मोमेंटम अबाउट जो काय असेल तो पॉइंट जो काय असेल तो पॉइंट सिद्धा पी आपल्याकडे ठीक आहे. मग लिनियरला त्याला काय आपण अँग्युलर मोमेंटम लिनियरला आपण ट्रान्सलेशन म्हणू ठीक आहे. कन्फ्युजन नको येईल कळेल आता का बरं मी म्हणत असतो ट्रान्सलेशन ठीक आहे. अँग्युलर मोमेंटम कोणतं ट्रान्सलेशन मोशनचा टी. ओके मी इथे इरेज करतो कन्फ्युजन नको ठीक आहे. ट्रान्सलेशन ट्रान्सलेशनचा टी म्हणजे अँग्युलर मोमेंटम जे घडलं ट्रान्सलेशन मुळे प्लस अँग्युलर मोमेंटम जे घडलं रोटेशनल मोशन मुळे ठीक आहे. ह्याच रोटेशनल मोशनला बरेच जण म्हणतात एल अँग्युलर मोमेंटम अबाउट सेंटर ऑफ मास. ऑब्वियसली एखादी बॉडी रोटेट करते हे तेव्हा समजेल ज्यावेळेस तुम्ही त्याच्या सेंटरमध्ये जाऊन बसणार त्याच वेळेस कळेल ना फिरते म्हणून ती गोष्ट. लिनियरली तर काय होणार आहे सेंटर ऑफ मास पण पुढे व्ही पण पुढे. वाटतं का रोटेशन घडलं किंवा सॉरी नॉट रोटेशन पुढे गेलं म्हणून नाही ना वाटतं का आपण पुढे गेलो नाही असं वाटतं आपण तिथे जातो सुद्धा ठीक आहे. एखादी गाडी आहे तुम्ही गाडीवरती स्वतः आपण त्याबद्दल रिलेटिव्ह व्हेलॉसिटीचा करतो ठीक आहे. मी जास्त डीप मध्ये जात नाही. गाडीवर बसला तुम्ही पुढे चालला वाटतं का तुम्हाला तुम्ही स्वतः पुढे चालला नाही गाडी घेऊन चालली ना पुढे तुम्ही ते रेस्ट होणार. त्याच्यामुळे लिनियर मोशन बघत असताना सेंटर ऑफ मास मॅटर करेल का नाही तुम्हाला त्याच जागी वाटणार फक्त रोटेशन घडते हे कधी समजणार सेंटर ऑफ मासला असेल. क्लिअर आहे हे बेसिक. पण ट्रान्सलेशन मोशनचा फॉर्म्युला काय लिहिणार मग तुम्ही इथं अँग्युलर मोमेंटम काढता तुम्ही अबाउट अ पॉइंट पी एम आर क्रॉस बी आहे का परपेंडिक्युलर कोणता घेणार डिस्टन्स हेच परपेंडिक्युलर एम आर क्रॉस बी प्लस और मायनस. आता प्लस और मायनस का डायरेक्शन मॅटर करेल प्लस और मायनस का डायरेक्शन मॅटर करेल इनवर्ड आउटवर्ड. एक गोष्ट इनवर्ड आहे एक गोष्ट आउटवर्ड आहे. एक गोष्ट म्हणजे त्याला सांगतो ट्रान्सलेशन मोशनची डायरेक्शन जर कधी आउटवर्ड आहे आणि रोटेशनल मोशनची सुद्धा डायरेक्शन आउटवर्ड आहे तर काय घेणार आपण मध्यातलं साइन प्लस. साधी गोष्ट दोन्ही सारख्या डायरेक्शन जाते तर प्लस म्हणून. ट्रान्सलेशन मोशन आउटवर्ड आहे रोटेशनल मोशन इनवर्ड आहे दोघे कशाला एकमेकांना अपोजिट तर काय घेणार मायनस. हा कसा समजला ठीक आहे. म्हणून अकॉर्डिंग टू द सिच्युएशन वी विल कन्सिडर साइन कन्व्हेन्शन प्लस और मायनस ठीक आहे. इथे काय घेणार मग रोटेशनल मोशन साठी इथे काय घेणार आय ओमेगा. इथे कोण असणार सेंटर ऑफ मास सीएम चीफ मिनिस्टर का नाही प्राईम मिनिस्टर तसं काही असतं सॉरी ठीक आहे चीफ मिनिस्टर. हा करा सॉल्व याला सॉल्व केलं तर काय एम आर व्ही प्लस मायनस आय अबाउट सेंटर ऑफ मास बट आता आय इनर्शिया काय आहे ते सध्या कोणाचं असणार सेंटर ऑफ मास काय आहे सध्या बॉडी सिस्टीम कशाची आहे डिस्कची म्हणजे इनर्शिया कोणाचा येणार डिस्क. इनर्शिया डिस्कचा एम आर स्क्वेअर डिवाइडेड बाय 2 इंटू ओमेगा ठीक आहे. आर क्रॉस बी आता मी डायरेक्शन बदल होतो ठीक आहे. डायरेक्शन बद्दल सांगा पहिले ट्रान्सलेशनल मोशनचा विचार करा. व्ही पुढे चालला आणि बॉडी अशी फिरते ठीक आहे. आर क्रॉस बी आर क्रॉस आहे ठीक आहे. हा आर झाला ठीक आहे. हा इकडे होता असं बघू आपण घेतलं डिस्टन्स आहे पण डायरेक्शन मात्र जसं ओरिजिन बघतोय तसं बघा ना जसा ओरिजिन डायरेक्शनला बघतोय त्या अँगल मध्ये जा आणि डिस्टन्स तेच घ्या जे वेलोसिटीला कसं असेल परपेंडिक्युलर म्हणजे आर क्रॉस व्ही असा आर टू व्ही घेतो म्हणून आपण एम व्ही आर न म्हणता एम आर व्ही म्हणतो ठीक आहे. आर क्रॉस व्ही कसं वाटतंय मग डायरेक्शन आर टू व्ही ठीक आहे. बघा हे आपले फिंगर्स आर टू व्ही म्हणजे इनवर्ड आहे ना आमचा इनवर्ड का तुमच्याकडे आउटवर्ड साठी नाही ना. हा आर टू व्ही नाही तर डायरेक्टली असं स्कू धरा आर टू व्ही फिरवा ठीक आहे. आर टू व्ही असं मी असं फिरवलं तर काय लागणार आहे आर टू व्ही आतमध्ये चालला म्हणजे इनवर्ड डायरेक्शन काय झाली तर इनवर्ड. आता मधात काय घ्यायचं काय नाही घ्यायचं कोण ठरवेल दोघं यांच्या साईन्स. हा पण इनवर्ड तर हा पण इनवर्ड आला पाहिजे तर पॉझिटिव्ह हा इनवर्ड तर हा आउटवर्ड तर निगेटिव्ह. ट्रान्सलेशनचा विचार करा असा फिरतो ओमेगा आपल्याला माहिती आहे अँग्युलर मोमेंटमची डायरेक्शन ही ओमेगा मधून ठरवल्या जाऊ शकते. मागच्या लेक्चरमध्ये अँग्युलर मोमेंटम एल ची डायरेक्शन अँग्युलर मोमेंटम एल ठीक आहे आय ओमेगा जी ओमेगाची डायरेक्शन तीच डायरेक्शन आपण अँग्युलर मोमेंटची धरू शकतो कोणासाठी सिमेट्रिकल बॉडीज साठी
कोणासाठी सिमेट्रिकल बॉडी, त्यांचं बॉडी कशी प्रत्येक पॉइंटला किंवा ज्यांचं मास प्रत्येक पॉइंटला कसं आहे सारखं सारखं डिस्ट्रीब्यूट केलेलं आहे. तुम्हाला माहिती आहे सिमेट्रिकल बॉडीज कोणत्या. चला कुठे चला इकडे बघा ट्रान्सलेशन मोशन बद्दल बोला. ओमेगा असा फिरतोय ठीक आहे, ओमेगा असा ओमेगा फिरतोय ठीक आहे. अँगुलर वेलोसिटी म्हणजे अजून सुद्धा थंब इनवर्ड आहे, अजून सुद्धा थंब कुठे रे इनवर्ड, म्हणजे दोघांचे साइन्स कसे रे डायरेक्शनचे सारखे इनवर्ड सर्च केली चुकले. ओके इनवर्ड छोटी छोटी बातें पे बहुत गौर करते हैं. चला क्लियर आहे पर्यंत. सांगा मग इथून इकडे तुम्ही बोला मग काय आहे आन्सर. अँगुलर मोमेंटम अबाउट पॉइंट पी. काय चेंजेस होईल रे, काही करावं लागेल. ही बॉडी वेलोसिटी v ने पुढे पण जाते पण अँगुलर घडते हे कसं समजणार. रोटेट होते कसं समजणार, कसं समजणार. ज्यावेळेस तुम्ही v r ओमेगा पुट करणार त्यावेळेस सारख्या सारखं तुला टर्म्स आहे पुट करा मग v च्या ऐवजी r ओमेगा. अँगुलर मोमेंटम अबाउट पॉइंट p m r च्या ऐवजी काय पुट रे r ओमेगा. बाहेर कोण उरला v च्या ऐवजी मी r ओमेगा पुट केला, r राहिला आणखीने ठीक आहे. हा तो r पुट केला काय घेऊ प्लस घेतो आता दोन्ही पण कसे इनवर्ड ठीक आहे. m r स्क्वेअर डिवाइडेड बाय 2 into ओमेगा r into r r क्यूब. रात्र झाली म्हणून झोपते कसं नाही. m r स्क्वेअर ओमेगा m r स्क्वेअर डिवाइडेड बाय 2 into ओमेगा सारखे सारखे m r स्क्वेअर ओमेगा सगळे पॅरामीटर सारखे काय होऊन जाईल रे 3 m r स्क्वेअर ओमेगा डिवाइडेड बाय 2 हे काय झालं अँगुलर मोमेंटम अबाउट पॉइंट p. क्लियर आहे ना. सगळ्या गोष्टी सांगितल्या मी खूप डीप मध्ये सांगितल्या ठीक आहे. क्लियर सेम हे जरा डिस्क समजा क्लियर आहे. इरेज करू सगळ्या गोष्टी कर दो सर, इरेज कर दो सब कुछ. चलो इरेज कर देता हूं, लिख लिया सब कुछ. अभी झंझट नहीं है आता. प्रॉब्लेम एक चांगला मित्र असे चांगल्या वर्षावर चालले असे क्लासेस टेन्शन नाही. लिहून घ्या रे, लिहित बसा रे, झालं का लिहून है ना. बरे नाही तुम्ही घेता तर पॉज करून लिहू बरोबर. स्टार्ट घेतलं लिहू. चलो क्वेश्चन ठीक आहे. समजा आता आपल्याकडे आहे फॉर अ गिवन रिंग, फॉर अ गिवन रिंग फाइंड आउट angular momentum L about point P. For a given ring, find out angular momentum about P when ring is rotating with omega speed, मूविंग विथ सर आम्ही लिहून घेतलं असतं ठीक आहे. चला मी पण लिहून पाहतो ठीक आहे. तुमचाच टाइम असला पॉज करण्याचा. अँड मूविंग विथ व्हेलॉसिटी v. बघा काय म्हणणे अशी डायग्राम असणार छोटीशी सरी मोठी झाली बरं मोठी ठीक आहे. सेम प्रॉब्लेम अबाउट ओरिजिन समजा हा ओरिजिन ज्याला आपण ओरिजिन बोलतो ठीक आहे. आता ओरिजिनचे x y 0 0 समजून घ्या 0, 0 हा त्याचा सेंटर ठीक आहे. अबाउट ओरिजिन म्हणजे की हा असला परत ठीक आहे. ही झाली रेडियस r. कोण फिरणार रे पुढे v फिरणार ठीक आहे. डिस्टन्स कोणतं घेणार हे घेणार आता तुम्ही ठीक आहे. हे झालं रेड मार्क ने सगळं क्वेश्चन ठीक आहे. रेड मार्क ने हा काय झाला समजून घ्या क्वेश्चन आहे. त्याला सॉल्व करताना काय करणार मग अँगुलर मोमेंटम अबाउट p एक ते समजलं. हा रोटेट पण करतोय आणि मूव्ह पण करतोय म्हणजे काय रे रोलिंग मोशन. कोणती मोशन रोलिंग म्हणजे रोलिंग मोशनची जर कधी अँगुलर मोमेंटम विचारलं तर काय करणार ज्या ज्या पॅरामीटर्स किंवा ज्या ज्या गोष्टी रिस्पॉन्सिबल आहे अँगुलर मोमेंटम घडवून आणण्यासाठी जसं की हा अँगुलर स्पीडने पण फिरताना व्हीने पण दोघांचे अँगुलर मोमेंटम काढून घ्या प्रत्येक पर्टिक्युलर मोशनचं ठीक आहे. जसं की हा झाला ट्रान्सलेशनल म्हणजे लिनियर आणि हा झाला रोटेशनल ठीक आहे. आता काढते तुम्हाला या गोष्टी सरळ काढून बघा पॉज करून ठीक आहे. लगेच काय घेणार आहे ट्रान्सलेशन मोशन म्हटलं की m v r ठीक आहे. आणि इथे काय घेणार i ओमेगा. i कुठे असणार आहे सेंटर ऑफ मासच्या आजूबाजूला ठीक आहे. सेंटर ऑफ मासच्या आजूबाजूला. चला मग काढा अँगुलर मोमेंटम अबाउट पॉइंट p m. आता v च्या ऐवजी काय पुट करणार r ओमेगा. r आणि r काय म्हणेल r स्क्वेअर आणि बाहेर काय म्हणेल ओमेगा. i सेंटर ऑफ मास रिंगचा काय असेल
एम आर स्क्वेअर ओमेगा काय म्हणते रे ट्वाइस एम आर स्क्वेअर ओमेगा. ठीक आहे. हे कधी ज्या अँग्युलर मोमेंटची डायरेक्शन आपण अशी घेतली आणि लिनियर व्हेलॉसिटीची इकडे घेतली. मी जर कधी म्हटलं असतं ही डायरेक्शन अशी आहे डायरेक्शन अशी ठीक आहे तर काय झालं असतं लिनियर स्पीडची आर क्रॉस व्ही इनवर्ड ठीक आहे किंवा स्क्रू आर क्रॉस व्ही आर टू व्ही आर क्रॉस व्ही इनवर्ड ठीक आहे. ट्रान्सलेशनची झाली डायरेक्शन इनवर्ड ट्रान्सलेशनची ही ना हा एलटी ही ज्याला आपण काय बोलू इनवर्ड आणि अँग्युलर व्हेलॉसिटी अँग्युलर रोटेशन अँग्युलर मोमेंटम हा झाला ओमेगा. असे मिळत असताना बघा अँग्युलर मोमेंटम असा असे कर्ल फिरवते मी हा राईट हँड आहे आउटवर्ड येतो आमचा ठीक आहे. हा काय झाला आउटवर्ड दोघे पण कसे एकमेकांना अपोजिट म्हणजे इथे काय असतं रे साइन मायनस आणि हे आन्सर काय झालं असतं अँग्युलर मोमेंटम अबाउट पॉइंट पी हे काय झालं असतं 0 हे काय झालं असतं 0. क्लिअर इथपर्यंत दोन प्रॉब्लेम घेतले डिस्क झाली रिंग झाली काही पण येऊ द्या तुम्हाला फरक कुठे पडणार आहे इनर्शियाच्या जागी. ठीक आहे. सीईटी मध्ये असा प्रॉब्लेम येऊ शकतो जेडब्ल्यू मध्ये आलेले तसे प्रॉब्लेम्स खूप जुने ठीक आहे ते एक बुक त्याच्यामध्ये हा प्रॉब्लेम होता. क्लिअर आहे समजलं. तुम्हाला सेम क्वेश्चन ठीक आहे सेम क्वेश्चन फक्त मी काही चेंजेस करणार याच्यामध्ये ओरिजिन जो असणार ठीक आहे ओरिजिन जो असणार तो मी बदलतो डायरेक्शन पण कन्फ्युजन नको म्हणून इकडेच घ्या ओमेगा. ओरिजिन जो आहे तो तुम्हाला हा घ्यायचा ठीक आहे. ओरिजिन कोण घ्यायचं तुम्हाला सेंटर कन्सिडर ओरिजिन ऍज सेंटर कन्सिडर ह्याच्या पुढे लिहू शकता तुम्ही असं ब्रॅकेट मध्ये घेऊन कन्सिडर origin as a center and then find out angular momentum ठीक आहे. बाकी सगळ्या गोष्टी कुठे काय चेंजेस करायचे तुम्ही ठरवा ठीक आहे. इथपर्यंत रोलिंग मोशन हा टॉपिक एंड झालाय 2 ते 3 लेक्चर्स मध्ये तुमचं हे चॅप्टर फिनिश होऊन जाईल. त्याच्यानंतर मी सुरू करणार 12वी ठीक आहे 12th स्टँडर्डचे चॅप्टर चालू करणार. सर 11वीचे उरलेले कधी राहिला फक्त ग्रॅव्हिटेशन ठीक आहे. त्या गोष्टी घेऊ आपण कधी ऑफलाईन मध्ये ठीक आहे. क्लासरूम मध्ये या तुमचं जंगी स्वागत करू. ग्रॅव्हिटेशन चिपकवून घ्या सकाळी पण संध्याकाळी पण चालू द्या ठीक आहे. करत राहा ऑल द बेस्ट.